भाजप म्हणजे सर्वात घाबरलेली पार्टी. पक्क्या मित्राची जहरी टीका. बिनविरोध निवडलेल्या उमेदवाराविषयी लक्ष्मण हाकेंचा तो खोचक टोला. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सध्या भाजपवर टीका करताना दिसत आहेत. त्यांच्या या नाराजीची सध्या चर्चा सुरू आहे. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. आत्तापर्यंत महाविकास आघाडी शरद पवार अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेणारे हाके आता भाजपवरही तुटून पडलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी महापालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविषयी मोठे वक्तव्य केलेले आहे. भारतीय जनता पार्टीने आपली घोषणा बदलावी, काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजपा अशी करावी असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे. आता भाजपाचा DNA भाजपामध्ये नाही, भयग्रस्त पार्टी म्हणून भाजपाची ओळख झालेली आहे. अनेक पक्षातील आयात उमेदवार घेतल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. सर्वात घाबरलेली पार्टी म्हणून भाजपाची ओळख निर्माण झाल्याचा टोला हाके यांनी वर्तवला आहे. तर हे जे लोक महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यांनी असं काय काम केलं आहे की ते बिनविरोध झाले? त्यांचे कॅरेक्टर तपासून पाहावे असंही मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. भाजप म्हणते ओबीसी आमचा DNA कुठे आहे असा सवाल त्यांनी केला आहे. मोहोळ काय अजितदादा काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि पाहुणे रावळ्यांचं राजकारण करायचं असा आरोप हाके यांनी केलेला आहे. अजित पवारांची ही नीती म्हणजे काकांची नीती आहे, ते गुंडांचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर पवारांचे दात तोंडात नाही तर पोटात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. त्रिमाईंनी केलं. ज्यावेळी प्लेग सदृश्य परिस्थिती, प्लेगची साथ पुण्यामध्ये होती, त्यावेळी एका अस्पृश्य समाजातल्या एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी सावित्रीमाईंनी स्वतःचा जीव दिलेला आहे. फक्त सावित्रीमाईंनी जीव दिलेला नाही, तर त्यांचा दत्तक पुत्राचा सुद्धा त्यामध्येच मृत्यू झालेला आहे. कृष्णाजी मेघाजी लोखंडे या कामगार नेत्यांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सहकार्याचा सुद्धा प्लेगच्या साथीमध्ये सेवा शुश्रूषा करत असतानाच त्यात या 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. असं हे सामाजिक कार्य करणारे फुले दाम्पत्य राजकारण करणाऱ्या लोकांनी जरूर करावं. पण आज हे ऊर्जास्थळ आहे आणि या ऊर्जास्थळावरती इथं आलेल्या लोकांच्या मनामध्ये एक आश्वासक परिस्थिती निर्माण व्हावी अशा पद्धतीच्या बॅनरबाजी आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन होणं अपेक्षित. यापूर्वी अनेक घोषणाबाजी झाल्या होत्या. सावित्रीबाई फुलेंचं स्मारक होणार, अनेक डेव्हलपमेंट्स या गावात होणार. आता प्रत्यक्षात आज 100 कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून राज्य सरकारनं या ठिकाणी स्मारकाचे प्रत्यक्ष भूमिपूजन होते. मुख्यमंत्री स्वतः येत आहेत. पाठीमागचं सरकार आणि आत्ता सरकारमध्ये काय फरक वाटतोय आता? नाही, हे बघा, मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन, पण मुख्यमंत्र्यांना मी त्याचवेळी सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आज या ऊर्जास्थळावर येणारा बहुसंख्य ओबीसी दलित वर्ग आहे आणि या सर्व ओबीसी दलित वर्गाच्या ज्या काही भावना आहेत, त्यांचं जी काही बजेटरी तरतुदी आहेत, त्यांची जी काही वसतिगृह आहेत, त्यांचं काही आरक्षण आहे, आज जे चॅलेंज झालेलं आहे, आज संपुष्टात आलेलं आहे, त्या प्रश्नावरती ठोस अशी भूमिका या ऊर्जास्थळावर येत असताना घ्यावी. असे पैसे वगैरे, आर्थिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला नको आहेत. बाद झाले तुमची सगळी आर्थिक नियोजनं, भौतिक नियोजनं, हे नको आहेत. वी वॉन्ट सोशल जस्टिस. आम्हाला सोशल जस्टिस हवं आहे. आज पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा आमची छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आज मूळ ओबीसी जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत हद्दपार झाला आहे. त्यामुळं तुम्ही ओबीसी आमचा DNA म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीचं सर्व हक्काधिकार संपवायचे, हा एक कुटील डाव आहे. त्यामुळं आम्ही आमच्या ऊर्जास्थळावरती, तुम्हाला जमते का नाही बघा, आम्ही आमच्या ऊर्जास्थळावरती तुम्ही पैसे दिले काय, नाही दिले काय, हे आमची ऊर्जास्थळं राहणार आहेत. यांचं स्थान आमच्या मनामधलं कुठंही जाणार नाही, महाराष्ट्राच्या मनामधलं कुठंही जाणार नाही. पण आम्हाला जे हवं आहे, जे शोषित वंचित पीडिताला हवं आहे, महाराष्ट्र कोणतं आहे आणि तुम्ही नक्की काय करताय, या गोष्टीची उत्तरं पण आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.